नमस्कार. सीटेट 2022-23 च्या तयारीसाठी आपण मराठी भाषेची पेडागॉजी म्हणजे अध्यापन शास्त्राचे प्रिव्हियस इयरची क्वेश्चन सिरीज या ठिकाणी बघत आहोत. तर हा तिसरा व्हिडिओ आहे. पाठीमागे 2 व्हिडिओ आपण बघितले, त्याच्यामध्ये आपण 22 डिसेंबर रोजी झालेल्या पेपर 1 मधील या ठिकाणी भाषा पहिली आणि भाषा दुसरीचे मराठीचे प्रश्न पेडागॉजीचे बघितलेले आहेत. तर या तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून 22 डिसेंबर रोजी झालेल्या पेपर 2 मधील पेपर 2 मधील भाषा पहिली, ज्यांची भाषा पहिली मराठी होती, त्या मराठीचे प्रश्न आपण पेडागॉजीवर आधारित या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत. या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे प्रश्न उपयुक्त आहेत. प्रिव्हियस इयरचेच जे प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी पेपरमध्ये विचारले जात असतात. आहे तसेच जरी प्रश्न विचारले गेले नाही तरी सुद्धा जे काही कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट सेम असतात. त्याच्यामुळे प्रत्येक जो व्हिडिओ आहे पेपर 1 चा असेल, पेपर 2 चा असेल, तर तो तुम्ही बघायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न समजून घ्यायचे आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला पेडागॉजी सोपी जाणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीटेट 2022-23 च्या तयारीसाठी जर तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. या ठिकाणी बरेच जण सबस्क्राईब करत नाहीत. या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट आपण तुम्हाला या ठिकाणी जे कंटेंट आहे ते प्रोव्हाइड करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सीटेटच्या तयारीसाठी जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, तर तुम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तर जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. तर या ठिकाणी आपण सुरू करूया. प्रश्न पहिला आहे भारताची शिक्षण भाषा योजना या नावाने ओळखली जाते. शासकीय भाषा योजना, त्रिभाषा योजना, राष्ट्रीय शिक्षा योजना, राष्ट्रीय अभ्यासक्रम योजना. तर 15 प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. 15 पैकी स्कोर तुमचा किती येत आहे तो शेवटी कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या ठिकाणी प्रश्न एकदम सोप्या स्वरूपाचा प्रश्न विचारला गेला आहे की भारताची जी काही शिक्षणामध्ये जी काही भाषा योजना आहे तर ती कोणत्या नावाने ओळखली जाते. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण शिक्षण घेत असताना 3 प्रकारच्या भाषा शिकतो. म्हणजे या ठिकाणी भारताच्या शिक्षण पद्धतीने या ठिकाणी त्रिभाषा सूत्र या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून भारताची शिक्षण भाषा योजना ही त्रिभाषा योजना म्हणून ओळखली जाते. तर या ठिकाणी जी काही पहिली भाषा असते तर त्या ठिकाणी आपली मातृभाषा असते किंवा त्याला आपण या ठिकाणी प्रादेशिक भाषा या ठिकाणी म्हणतो. पहिली भाषा झाली. त्याच्यानंतर जी काही दुसरी भाषा असते तर ते आपण इंग्रजी ही या ठिकाणी द्वितीय लँग्वेज म्हणून शिकत असतो. आणि तिसरी भाषा ही या ठिकाणी अहिंदी राज्यातली हिंदी भाषा असते. मग जर या ठिकाणी एखादं हिंदी राज्य असेल त्या ठिकाणी त्यांची पहिली भाषा हिंदी असणार आहे. तर या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं जी काही त्रिभाषा सूत्र आहे तर ती कन्सेप्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये 3 भाषा शिकत असतो. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी एखाद्याला जर वाटलं की इतर भाषा शिकायच्या आहेत तर त्या भाषा सुद्धा शिकल्या जातात. परंतु या ठिकाणी ज्या काही 3 भाषा आहेत त्या आपण 10वी पर्यंत या कंपल्सरी शिकत असतो. म्हणून या ठिकाणी भारताने जे त्रिभाषा सूत्र आहे ते शिक्षण पद्धतीमध्ये स्वीकारलेलं आहे. म्हणून भारताची शिक्षण भाषा योजना ही त्रिभाषा योजना ओळखली जाते. प्रश्न पुढचा आहे, भाषेच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर या ठिकाणी भाषेच्या बाबतीमध्ये कोणते विधान बरोबर आहे. नियम प्रधान व्यवस्था, व्यवस्थांची व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, लेखन प्रधान व्यवस्था. आता या ठिकाणी काय होतं, आपण प्रश्न समजून जर घेतला त्या ठिकाणी याचं काहीही आपल्याला जे उत्तर आहे देण्यामध्ये अडचण येणार नाही. परंतु जर प्रश्न समजला नाही तर उत्तर या ठिकाणी आपण देऊ शकणार नाही. तर भाषा आहे तर भाषेच्या बाबतीमध्ये कोणतीही भाषा असेल, मग हिंदी असेल, तुमची इंग्रजी असेल, मराठी असेल, या ठिकाणी बाबतीमध्ये कोणते विधान बरोबर आहे. तर कोणतीही जी भाषा असते तर ती एक नियम प्रधान व्यवस्था असते. कोणत्याही भाषेमध्ये नियम असतात. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया व्याकरण असतं. आता या ठिकाणी भाषा शिकण्यासाठी सगळेच नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं नाही. तरी सुद्धा आपण भाषा शिकत असतो. परंतु जी भाषा आहे ती भाषाच नेमकी काय आहे तर त्याच्यामध्ये एका नियमाने भाषा तयार झालेली असते. म्हणून ती एक नियम प्रधान व्यवस्था आहे. तर हे विधान या ठिकाणी भाषेच्या बाबतीत योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे, बहुभाषिकता हे धोरण म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, जे बहुभाषिकता आहे तर बहुभाषिकतेवरती प्रत्येक पेपरमध्ये एक तरी प्रश्न या ठिकाणी विचारलाच जातो.
त्याचे पेपर 1 असेल, पेपर दुसरा असेल. त्याच्यामुळे पहा बहुभाषिकता नेमकं काय आहे तर हे समजून घ्या. तर पहा बहुभाषिकता काय आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्याची जी काही भाषा आहे, तर ती भाषा या ठिकाणी शाळेमध्ये त्याला त्याचा वापर करून देणं, शिक्षकांनी त्या भाषेचा आदर राखणं, इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्या भाषेचा आदर राखायला लावणं. म्हणजे थोडक्यात काय? तर एखाद्या वर्गामध्ये समजा 3-4 भाषा बोलणारे विद्यार्थी असतील, तर त्या प्रत्येक मुलाच्या भाषेचा वापर या ठिकाणी त्या वर्गामध्ये अध्ययनामध्ये करून घ्यायचा आहे. तर त्याला या ठिकाणी बहुभाषिकता असं म्हटलं जातं. तर हे जे काही धोरण आहे ते म्हणजे काय? तर शाळेत अनेक भाषा शिकवणे, सगळ्यांच्या भाषेचे अध्ययन-अध्यापन करणे, विद्यार्थ्यांच्या भाषेचा वापर की विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकण्याची संधी देणे. तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला जे एक्सप्लेनेशन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळून गेलेलं असेल. तर बहुभाषिकता म्हणजे काय? तर पहा अनेक भाषा शिकवणे नाही. लक्षात ठेवा. शाळेत अनेक भाषा शिकवणे म्हणजे पहा बहुभाषिकता नाही किंवा सगळ्यांच्या भाषेचे अध्ययन-अध्यापन करणं म्हणजे या ठिकाणी ज्या काही सर्वांच्या भाषा असतील त्या सर्वांचं अध्ययन-अध्यापन करायचं का? म्हणजे बहुभाषिकता तर नाही. लक्षात घ्या जर समजा एखाद्या वर्गामध्ये पहा पंजाबी असतील, हिंदी भाषिक विद्यार्थी असतील, इंग्रजी असतील, उर्दू भाषिक विद्यार्थी असतील, तर सर्वच भाषांचं त्या ठिकाणी अध्यापन आपण करू शकत नाही. ज्या काही स्पेशल शाळा असतील त्या ठिकाणी त्या भाषेचं अध्यापन केलं जातं. परंतु या ठिकाणी बघा प्रत्येकच भाषेचं अध्ययन-अध्यापन करणं शक्य नाही. परंतु आपण त्या विद्यार्थ्यांच्या भाषेचा जो काही वापर आहे, तर तो वर्गामध्ये आपण करू शकतो. मग भाषेचा वापर करत असताना समजा सकाळी विद्यार्थी आले, तर त्यांच्या भाषेमधून आपण समजा पंजाबी विद्यार्थी असतील, तर पंजाबीमधून गुड मॉर्निंग कशाप्रकारे म्हणायचं किंवा दुपारी कसं म्हणायचं, गुड आफ्टरनून म्हणजे अशा प्रकारचे काही भाषेचा वापर आहे, त्या ठिकाणी आपण करून घेऊ शकतो. किंवा जेवण करायला जायचं आहे किंवा समजा काही विचारायचं असेल, तर आपण त्या प्रॉपर भाषेमधून कशाप्रकारे विचारायचं. तर अशा प्रकारे जो शब्दसंग्रह आहे किंवा त्या भाषेचा जो वापर आहे तो आपण वर्गामध्ये करून घेऊ शकतो आणि याच्यामुळे इतर जे विद्यार्थी भाषिक असणार आहे तर त्यांच्या भाषेमध्ये किंवा त्यांच्या या ठिकाणी ज्ञानामध्ये त्या भाषेचा या ठिकाणी वापर होणार आहे किंवा त्याची भर पडणार आहे. म्हणून याला बहुभाषिकता असं म्हणायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या भाषेचा वापर करायचा आहे की न त्या ठिकाणी त्या भाषेचं अध्ययन-अध्यापन करायचं आहे किंवा न ती भाषा या ठिकाणी शिकवायची आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी येणार नाही, 2 येणार नाही, परंतु ऑप्शन क्रमांक 3 की बहुभाषिकता हे धोरण म्हणजे विद्यार्थ्यांच्या भाषेचा वापर. त्या ठिकाणी चौथा ऑप्शन आहे की विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकण्याची संधी देणे. त्या ठिकाणी याला बहुभाषिकता म्हटलं जाणार नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न पुढचा आहे 4था. इयत्ता 6वीची शिक्षिका विद्यार्थ्यांच्या पाणी, पाऊस, नदी यासारख्या विषयांवरील विविध शब्द शोधण्यास सांगते. शब्दसंग्रह शिकविण्यासाठी तिने कोणत्या पद्धतीचा अवलंब केला आहे? आता या ठिकाणी बघा हा जो काही पेपर आहे हा दुसरा पेपर आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 6वी ते 8वीच्या लेवलचे प्रश्न विचारले जातात. हे लक्षात घ्यायचं आहे. जर पहिला पेपर असेल तर 1ली ते 5वीच्या लेवलचे प्रश्न हे तुम्हाला परीक्षेमध्ये पेपरमध्ये येतात आणि त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागच्या 2 जर व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांची काठिण्य पातळी कोणत्या स्वरूपाची होती आणि आता हा 6वी ते 8वीचा पेपर म्हणजे पेपर दुसरा आहे तर याची काठिण्य पातळी कोणत्या स्वरूपाची आहे. तर बघा इयत्ता 6वीची शिक्षिका आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की पेडागॉजीचे प्रश्न सोडवत असताना त्याच्यावरती विचार करत असताना त्या ठिकाणी शिक्षक म्हणून शिक्षिका म्हणून तुम्ही आहात अशा प्रकारे जर तुम्ही विचार केला तर बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पेडागॉजीचा प्रश्न सोडवण्यामध्ये अडचण येणार नाही. हे लक्षात ठेवायचं की तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक आहात किंवा शिक्षिका आहात तर तुम्ही त्या बाबतीमध्ये काय केलं असतं का किंवा तुम्ही त्या बाबतीत करणार आहात तर अशा प्रकारचा तुम्ही विचार करायचा तुम्हाला प्रश्न सोपा जाईल. बघा इयत्ता 6वीची शिक्षक आहे ती काय करते विद्यार्थ्यांच्या समजा किंवा विद्यार्थ्यांना पाणी, पाऊस, नदी या ठिकाणी बघा पाणी आहे, पाऊस आणि नदी यासारख्या विषयांवरील विविध शब्द ती शोधण्यास विद्यार्थ्यांना सांगते. तर शब्दसंग्रह शिकविण्यासाठी तिने कोणत्या पद्धतीचा अवलंब केला आहे? म्हणजे या ठिकाणी काय होतंय की शब्दसंग्रह शिकवत आहे आणि शब्दसंग्रह शिकवत असताना पाणी, पाऊस, नदी यासारख्या विषयांवरील ते विविध शब्द शोधण्यास सांगत आहे. मग ते पुस्तकातील शोधा किंवा वर्तमानपत्रातील शोधा कुठल्याही माध्यमातून त्या ठिकाणी शोधायला सांगितलेले आहे. तर हा शब्दसंग्रह शिकवण्यासाठी तिने कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी अवलंब केलेला आहे? ससंदर्भ शब्दसंग्रह, EVS पद्धती, विचारांचे प्रातिकरण की शब्दार्थ. आता ठिकाणी बघा ससंदर्भ शब्दसंग्रह म्हणजे काय? त्या ठिकाणी
संदर्भ देऊन त्या ठिकाणी एखादा जो काही शब्द आहे तो शब्द शिकवणं किंवा त्या शब्दाचा संग्रह करून घेणं. ई-व्ही-एस पद्धती म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया एन्व्हायर्नमेंटल किंवा ठिकाणी जे काही आजूबाजूला जे काही पर्यावरण असणार आहे, तर त्याच्यामधून ज्या काही गोष्टी असतील त्याच्या माध्यमातून शब्दांचा संग्रह करायला लावणे, विचारांचे परातीकरण आणि शब्दार्थ. तर आता या ठिकाणी बघा पाणी, पाऊस, नदी आहे. तर हे विषय या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे काय? समजा पाण्याचा संदर्भ दिला आहे, पावसाचा संदर्भ दिला आहे, नद्याचा संदर्भ दिला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याच्याशी संदर्भात पाणी, पाऊस, नदी याच्या संदर्भात जे काही शब्द आहेत, तर ते शोधायला सांगितलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी एक ससंदर्भ, एक संदर्भ दिला आहे आणि त्याच्या माध्यमातून शब्दांचा संग्रह आहे, तो करायला लावलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह या ठिकाणी वाढणार आहे. म्हणून या ठिकाणी या शिक्षिकेने शब्दसंग्रह शिकवण्यासाठी या ससंदर्भ शब्दसंग्रह पद्धतीचा या ठिकाणी वापर केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न दुसरा आहे, वाचन अभ्यासशास्त्र कोणत्या गोष्टीचे समर्थन करते? तर वाचन म्हणजे अर्थ लावणे, वाचन म्हणजे विसंकेतीकरण, वाचन संहितेतील आशयाचे संकेतीकरण आणि लेखक होण्यासाठी वाचन आवश्यक आहे. आता बघा, वाचन अभ्यासशास्त्र म्हणजे वाचन करण्यासाठी किंवा वाचनाचं जे काही अभ्यासशास्त्र आहे, तर त्या कोणत्या गोष्टीचं समर्थन करतं? तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी आपण पाहू वाचन नेमकं काय करतो, वाचन कशासाठी करतो किंवा वाचनात जे शास्त्र आहे ते नेमकं काय सांगतं? तर या ठिकाणी वाचन म्हणजे अर्थ लावणे. आपण कोणत्याही प्रकारचे काही वाचन करत असतो, त्या वाचनाचा अर्थच हा असतो. तर या ठिकाणी ते वाचन आपण त्या गोष्टीचा अर्थ लावण्यासाठी करतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. तर वाचन म्हणजे अर्थ लावणे. तर हे वाचन अभ्यासशास्त्र या गोष्टीचं समर्थन करतं. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. आता या ठिकाणी ऑप्शन दुसरा आहे की वाचन म्हणजे विसंकेतीकरण म्हणजे या ठिकाणी डिकोडिंग. म्हणजे या ठिकाणी वाचन हे आपण प्रत्येकच वेळेस डिकोडिंग करण्यासाठी करतो असं नाही. तर लक्षात घ्या, वाचन आपण सर्वात महत्वाचं म्हणजे अर्थ लावण्यासाठी करत असतो. एखादी गोष्ट वाचत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला डिकोडिंगची म्हणजे विसंकेतीकरण करण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी आपण कविता वाचत असो किंवा एखादा या ठिकाणी गोष्ट वाचत असो, तर त्या ठिकाणी आपल्याला तो अर्थच लावायचा असतो. म्हणजे हे सर्वात महत्वाचं आहे. नंतर वाचन संहितेतील आशयाचं संकेतीकरण म्हणजे इनकोडिंग करणं. तर इनकोडिंग करण्यासाठी आपण प्रत्येकच वेळेस या ठिकाणी वाचन करणार नाही. हा ठराविक गोष्टीचं आपल्याला इनकोडिंग करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी वाचन करू. लेखक होण्यासाठी वाचन आवश्यक आहे. म्हणजे लेखक व्हायचं असेल तर मग सगळेच विद्यार्थी या ठिकाणी लेखक होणार आहेत का? तर नाही. या ठिकाणी एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी लेखक होईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य जो काही अर्थ आहे, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जो काही आपल्याला वाचन करण्यासाठी जो अर्थ आहे तो या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागणार आहे. म्हणून वाचन म्हणजे काय? त्या ठिकाणी अर्थ लावणे. सर्वसामान्य या ठिकाणी आपल्याला जी गोष्ट आहे वाचनाच्या बाबतीमध्ये तर ती या ठिकाणी आपल्याला महत्वाची असणार आहे. वाचन म्हणजे अर्थ लावणे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न दुसरा आहे संहितेचे वाचन आणि त्यावर चर्चा झाल्यानंतर शिक्षिका मूळ कथेतील आशयाच्या 10 ओळी आलटून पालटून लिहिते व विद्यार्थ्यांना या ओळींना एका सुसंगत क्रमात लावण्यास सांगते. या पद्धतीला काय म्हणतात? उपसंहितेची निर्मिती, संहितेवर आधारित व्याकरण कार्य, लेखन कार्य, वाचन कार्य. आता बघा, या ठिकाणी जी संहिता असते तर संहितेला कोडिंग सुद्धा असं म्हटलं जातं किंवा या ठिकाणी आपण संहिता म्हणजे एक प्रकारचा उतारा, पॅसेज सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. तर एखादा समजा उतारा आहे, एखादा धडा आहे, त्याचं या ठिकाणी वाचन झालेलं आहे, त्याच्यावरती चर्चा झाली किंवा या ठिकाणी आपण म्हणूया एक प्रकारच्या 15-20 ओळींचा एक पॅसेज आहे थोडक्यात. तर त्याच्यावरती तो उतारा वाचन झालं, त्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याच्यानंतर शिक्षिका काय करत असते मूळ कथेतील म्हणजे या ठिकाणी या संहितेतील आशयाचा म्हणजे ही जी काय संहिता आहे किंवा ही जी काय मूळ कथा आहे तर त्याच्यामध्ये जो काय आशय आहे, अर्थ आहे, तो नेमका काय निघाला आणि त्या मूळ आशयाच्या 10 ओळी आलटून पालटून ते काय करते लिहिते. फक्त या ठिकाणी 10 ओळी आलटून पालटून लिहिते व विद्यार्थ्यांनी या ओळींना सुसंगत क्रमात लावण्यास या ठिकाणी सांगते. तर या पद्धतीला काय म्हणतात? आता बघा, या ठिकाणी एक लक्षात घ्या की एक गोष्ट आहे. समजा या ठिकाणी आपण म्हणूया ससा आणि कासवाची गोष्ट आहे. आता
ससा आणि कासवाची गोष्ट आहे. तर ही जी काही गोष्ट असणार आहे, तर ही गोष्ट सर्वांनी वाचन केली, सर्वांनी समजून घेतली. समजून घेतल्यानंतर काय केलं, ही एक मोठी गोष्ट असणार आहे. ह्या मोठ्या गोष्टीमध्ये समजा 40-50 ओळी असतील, तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे काहीच ओळी, एक 10 ज्या काही ओळी आहेत याच्यामधून एक घेतलेल्या आहेत आणि 10 ओळी आलटून-पालटून या ठिकाणी लिहिल्या. म्हणजे 1 नंबर जी काही ओळ आहे ती 3 नंबरला लिहिली. या ठिकाणी 3 नंबरला लिहिली. 2 नंबरची ओळ आहे ती 4 नंबरला लिहिली. या ठिकाणी अशा प्रकारे आलटून-पालटून 10 ओळी लिहिल्या आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ही जी काही कथा आहे, ही कथा आता माहिती आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना ही कथा समजलेली असेल, तर त्यांनाच या ठिकाणी ज्या काही ओळींचा क्रम आहे तो व्यवस्थितरित्या लावता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना समजलेली नसेल ते विद्यार्थी परत एकदा कथा वाचतील आणि त्याच्यानंतर तो जो काही क्रम आहे तो लावतील. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात काय, त्या ठिकाणी क्रमाने लावण्यास या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थी काय करतील, ही गोष्ट त्यांना माहिती असल्यामुळे त्या वाक्यांचे जे काही क्रम आहे त्या क्रमाने ते वाक्य या ठिकाणी लावणार आहेत. या पद्धतीला नेमकं काय म्हणतात. तर या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजला असेल. तर या ठिकाणी बघा आता काय केलेलं आहे, एक मोठा उतारा आहे. मोठ्या उतारावरून या ठिकाणी जे काही वाक्य आहेत वाक्य छाटलेले आहेत आणि त्या वाक्यांचा या ठिकाणी परत एकदा क्रम लावलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं, थोडक्यात आपण म्हणूया हा एक मेन उतारा आहे आणि मेन उतारावरून या ठिकाणी काय केलेलं आहे, एक सब उतारा तयार केलेला आहे. या ठिकाणी बघा हा मेनच आहे. त्याच्यानंतर खाली तो एक उप उतारा तयार केला आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जाईल, उपसंहितेची निर्मिती. या पद्धतीला काय म्हटलं जाईल उपसंहितेची निर्मिती असं म्हटलं जाईल. तर हा जो काही प्रश्न आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल तर अशा अपेक्षा आहे. तर संहिता म्हणजे लक्षात आलं तुम्ही, तिथं गोष्ट असेल, उतारा असेल, काहीही असेल, त्या उतार्यामधून मग एक 5 ते 10 ओळी या ठिकाणी आलटून पालटून लिहिल्या आणि नंतर त्या क्रमाने लावायच्यात. म्हणजे विद्यार्थ्यांना अर्थ समजला की या ठिकाणी एक वाक्य झालं, त्याच्यानंतर दुसरं वाक्य कोणतं येईल, तिसरं वाक्य कोणतं येईल, अशा प्रकारे या ठिकाणी एक उप उतारा किंवा उपसंहिता या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे एक संहिता होती, त्याच्यामधून वाक्य काही काढले, त्यानंतर ते आलटापालट केली त्यांची आणि नंतर विद्यार्थ्यांनी ती क्रमाने लावले, त्या ठिकाणी उपसंहितेची निर्मिती झाली. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, भाषा अध्ययनात कथाकथन या धोरणाचा मुख्य उद्देश टिंबटिंब हा असतो. बघा या ठिकाणी काय आहे, भाषा अध्ययनामध्ये कथाकथन, आपण भाषा अध्ययन करत असताना कथाकथन करतो. तर या कथाकथन धोरणाचा मुख्य उद्देश काय असतो, मुलांना मूल्य शिकवणे, शिक्षकांना कथा पाठ करण्याची संधी देणे, मुलांना कथा वाचण्याची संधी देणे, मुलांना भाषेत गुंतवणे. तर बघा या ठिकाणी सोपा प्रश्न आहे. तर आता या ठिकाणी भाषेचं अध्ययन आपण करत असतो. थोडक्यात आपण एक मराठीचा एक पाठ शिकवायचा आहे विद्यार्थ्यांना. आता तो पाठ शिकवत असताना आपण कथाकथन सुद्धा करत असतो. कथाकथन ही जी काही पद्धत आहे, मेथड आहे, तर त्याचा या ठिकाणी त्या धड्याचं अध्यापन करत असताना त्याचा वापर करतो. ह्याचा जो काही मुख्य उद्देश असतो, तर तो उद्देश हा असतो की या ठिकाणी मुलांना त्या भाषेमध्ये गुंतवून ठेवणे किंवा या ठिकाणी बघा भाषेचं अध्यापन करत असताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवून ठेवणे. कारण कथाकथन ऐकत असताना किंवा या ठिकाणी कथाकथन जर करायचं असेल, म्हणजे या ठिकाणी आपण असंही करतो, आपण विद्यार्थ्यांना कथा सांगू किंवा विद्यार्थ्यांकडून नंतर कथाकथन करून घेऊया. 4-5 विद्यार्थी या ठिकाणी उभे करू आणि त्यांच्यामार्फत त्याचं कथाकथन करून घेतो. म्हणजे या ठिकाणी मुलांना भाषेमध्ये गुंतवून ठेवण्याचा हा एक महत्वाचा उद्देश असतो. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे, भाषा अध्ययनामध्ये जे काही कथाकथन आहे या धोरणाचा मुख्य उद्देश हा मुलांना भाषेत गुंतवून ठेवणे तर हा असतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे 8वा प्रश्न, इयत्ता 7वीची शिक्षिका संहितेची वाचन करताना मुलांना वास्तव जगातील विविध परिस्थितींची उदाहरणे देत व्याकरणाच्या विविध घटकांकडे त्यांचं लक्ष वेधते व नंतर त्यांना गट चर्चा कराव्यास सांगून व्याकरणातील विविध नियमांना शोधून काढण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय? ससंदर्भ व्याकरण, संहितेतील व्याकरण, विद्यार्थ्यांसोबत व्याकरण, भाषांतरात व्याकरण.
तर बघा प्रश्न समजून घ्या. या ठिकाणी प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, की इयत्ता 7वी शिक्षिका आहे. ते काय करतात पहा एक संहितेचं वाचन करतात. या ठिकाणी एखादा एक उतारा आहे, त्या उतार्याचं पहा वाचन करताना मुलांना वास्तव जगामधील ज्या काही अनेकविध परिस्थिती आहे, त्या अनेकविध सिच्युएशन्सचं त्या ठिकाणी एक्झाम्पल देतात. परिस्थितींची ती उदाहरणे देत असताना व्याकरणाच्या विविध घटकांकडे त्यांचं ते लक्ष वेधतात. नंतर त्यांना गट चर्चा करायला सांगून व्याकरणातील विविध नियमांना शोधून काढण्यास सांगतात. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, आधी उदाहरणे दिलेली आहेत आणि उदाहरणं दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या उदाहरणामधील जे काही पण नियम आहेत, तर ते नियम व्याकरणाचे नियम शोधून काढण्याच्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर असे करणे म्हणजे यापैकी काय आहे? तर बघा या ठिकाणी प्रश्न सोपा आहे, साधा आहे. या ठिकाणी प्रश्न जरी तुम्हाला मोठा दिसत असला, त्याच्यामुळे आपण थोडंसं फार गडबडतो. परंतु याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते थोडंसं लक्षात घ्यायचं आहे, की काय केलं पाहिजे. ठिकाणी एक संहितेचं वाचन करत आहेत आणि त्याच्यामध्ये संहितेचं वाचन करत असताना जे काही पहा अनेकविध परिस्थिती आहेत, अनेक वेगवेगळ्या ज्या काही परिस्थिती असणार आहेत, पहा सिच्युएशन असणार आहेत, तर त्यांची उदाहरणे या ठिकाणी देत असतानाच व्याकरणाच्या विविध घटकांकडे त्यांचं लक्ष या ठिकाणी वेधलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं पहा संदर्भ दिलेला आहे, जी काही रिअल सिच्युएशन असणार आहे, तर त्यांचा संदर्भ दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी याचं ससंदर्भ व्याकरण या ठिकाणी पण शिकवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा व्याकरण शिकवलेलं आहे, त्यांचे उदाहरणं दिलेले आहेत आणि उदाहरणाबरोबरच या ठिकाणी त्याच्यामध्ये नेमकी त्या व्याकरणामध्ये कोणत्या नियमांचा या ठिकाणी वापर केला आहे ते सुद्धा या ठिकाणी पण शोधून काढण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे साहजिकच या ठिकाणी ससंदर्भ व्याकरण या ठिकाणी शिकवणे ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम घटना किंवा ठिकाणी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 म्हणजे NCF 2005 विद्यार्थ्यांचे ज्ञानाचे निर्माते म्हणून वर्णन करते. तर बघा या ठिकाणी आपण कालच एक प्रश्न याच्यावरती पण बघितला, की या ठिकाणी NCF 2000 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये विद्यार्थी नेमके काय असतात. तर बघा तुम्हाला मी कालच सांगितलं होतं, की ज्या कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट सेम असतात, परंतु प्रश्न या ठिकाणी थोडेसे फिरवून विचारलेले असतात. त्याच्यामुळे प्रत्येक जो प्रश्न आहे पेपर 1 असो पेपर 2 असो, प्रत्येक प्रश्न तुम्ही अभ्यासायचा आहे. त्याचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी कोणतेही प्रश्न जरी विचारले तर त्याच्यामध्ये होतो. तर बघा या ठिकाणी काय म्हटलं, की NCF 2005 मध्ये असं म्हटलेलं आहे, की विद्यार्थी हे ज्ञानाचे निर्माते आहेत म्हणून त्यांचं वर्णन केलं आहे. तर हे नेमकं काय सूचित करतं, म्हणजे ज्ञानाचे निर्माते हे नेमकं काय सूचित करतं. विद्यार्थी त्यांच्या सहमित्रांसोबत विचारांच्या निर्मितीविषयी चर्चा करतात, त्यांची छाननी करून स्वतःचे विचार निर्माण करतात. विद्यार्थी उपलब्ध सिद्धांतांच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करतात व वर्गात त्यांचे सत्यापन करतात. विद्यार्थी शिक्षकांसोबत काम करून ज्ञान निर्मिती करतात. विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान निर्मिती करतात. बघा या ठिकाणी ज्ञानाचे निर्माते म्हणून या ठिकाणी नेमकं काय सूचित केलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा एक प्रश्न विचारला गेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही पण विचार करायचा आहे. या ठिकाणी विचार करायचा आहे, ज्ञानाचे निर्माते नेमकं का म्हटलेलं असेल. शिक्षकांनी त्यांना ज्ञान निर्मिती करायला मदत केली किंवा करतात म्हणून, शिक्षकांसोबत ते काम करून ज्ञाननिर्मिती करतात म्हणून, या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही सिद्धांत उपलब्ध असतात त्याच्या माध्यमातून ते ज्ञान प्राप्त करतात आणि वर्गात ते सत्य आहेत की खोटे आहेत, असत्य आहेत, त्याचं ते सत्यापन करतात. म्हणून या ठिकाणी त्या ज्ञानाचे निर्माते म्हणायचं का. तर नेमकं या ठिकाणी कोणता अर्थ या ठिकाणी ज्ञानाचे निर्माते म्हणून घ्यायचा आहे. तर हे NCF 2005 मध्ये सूचित केलेलं आहे. तर हेच आपल्या ठिकाणी सांगायचं आहे. साधं सोपं या ठिकाणी आहे, समजून घ्या. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. तर बघा या ठिकाणी राष्ट्रीय अभ्यासक्रम घटना 2005 किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 मध्ये विद्यार्थ्याचं वर्णन हे ज्ञानाचे निर्माते. या ठिकाणी विद्यार्थी स्वतःचं ज्ञान या ठिकाणी स्वतः तयार करतात असं म्हटलेलं आहे. हे जे काही वर्णन आहे ते वर्णन नेमकं काय सूचित करतं. तर बघा विद्यार्थी काय करतात, त्यांच्या सहमित्रांसोबत वर्ग मध्ये क्लासमध्ये जे काही त्याचे मित्र असणार आहे त्या सहमित्रांसोबत विचारांच्या निर्मितीविषयी चर्चा करतात. म्हणजे या ठिकाणी चर्चा करतात विचारांची निर्मिती
आता विचारांची निर्मिती म्हणजे आयडिया, वेगवेगळ्या ज्या काही आयडिया असणार आहेत, तर त्यांची निर्मिती, त्या विचारांच्या निर्मितीविषयी चर्चा करतात. त्यांची ते छाननी करतात आणि स्वतःचे विचार ते निर्माण करतात. आता या ठिकाणी हे स्वतःचे विचार निर्माण करतात हे खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, स्वतःचे विचार निर्माण करतात. स्वतःचे विचार म्हणजे त्या ठिकाणी शिक्षकांनी सुद्धा त्यांना सांगायचं नाही, की तू अशा-अशा प्रकारे विचार कर. लक्षात घ्या. म्हणून त्यांना ज्ञानाची निर्मिती असं म्हणायचं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचं नॉलेज आहे, स्वतःचे विचार आहेत आणि ती क्षमता त्याच्यापाशी आहे. म्हणून या ठिकाणी सहमित्रांसोबत तो काय करणार आहे, विचारांच्या निर्मितीविषयी चर्चा करणार आहे. त्याची तो छाननी करणार आहे आणि स्वतःचे विचार तो निर्माण करणार आहे. म्हणजेच तो स्वतःचे ज्ञान त्या ठिकाणी तो निर्माण करणार आहे. ना की या ठिकाणी आधीच काही सिद्धांत उपलब्ध आहेत आणि त्याच्या माध्यमातून तो ज्ञान प्राप्त करणार आहे. तर अजिबात नाही. त्या सिद्धांताला या ठिकाणी त्याचा आधार घेण्याची काही आवश्यकता नसते किंवा या ठिकाणी तो शिक्षकांसोबत काम करणार नाही. लक्षात घ्या. शिक्षकांनी या ठिकाणी त्याला फक्त मदत करायची आहे किंवा त्याला एक फक्त मार्ग दाखवायचा आहे, ना की त्याला या ठिकाणी ज्ञान निर्मितीमध्ये मदत करायची आहे किंवा शिक्षकांकडून तो ज्ञान निर्मिती करणार नाही. हे सुद्धा एक लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत आपल्या वर्गमित्रांबरोबर चर्चा करायची आहे आणि चर्चेच्या माध्यमातून छाननी करून स्वतःचे विचार निर्माण करायचे आहेत. तर त्याला ज्ञानाचे निर्माते असं म्हटलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य असं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे. शिक्षिका वर्गातील 4-4 मुलांचा गट तयार करून त्यातील प्रत्येकाला एक भूमिका वठविण्यास सांगून त्यावर त्यांना चर्चा कराव्यास सांगते. यानंतर ती प्रत्येक गटाला वर्गात बोलावून त्यांना भूमिकेचा प्रयोग कराव्यास सांगते. या उपक्रमाला काय म्हणतात? तर बघा, या ठिकाणी प्रश्न काय आहे, की शिक्षिका वर्गातील जे काही सर्व विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी काय करते, विद्यार्थ्यांना विभागते आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा 4-4 विद्यार्थ्यांचा एक असा प्रकारचा गट तयार करते. गट तयार करून काय करणार आहे, त्यातील प्रत्येकाला एक भूमिका वठवण्यास सांगते. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक भूमिका वठवण्यास सांगणार आहे किंवा सांगते. त्यावर त्यांना चर्चा करायला सांगते. म्हणजे या गटामध्ये काय भूमिका दिलेली असेल, या गटामध्ये वेगळी भूमिका असेल, या गटामध्ये वेगळी असेल किंवा सेम सुद्धा असू शकते. या ठिकाणी भूमिका वठवण्यास सांगायची. त्यांनी भूमिका वठवली की त्यांच्यामध्ये या ठिकाणी या 4 जणांमध्ये चर्चा करायला लावायची, या 4 जणांमध्ये चर्चा करायची, या चौघांनी एकमेकांमध्ये चर्चा करायची, या चौघांनी एकमेकांमध्ये चर्चा करायची. अशा प्रकारची चर्चा करायला सांगते. यानंतर ती प्रत्येक गटाला वर्गात बोलावून त्यांना भूमिकेचा प्रयोग करायला सांगते आणि त्याच्यानंतर काय करते, हा प्रत्येक जो काही गट असणार आहे, हा 1 नंबरचा गट असेल, 2 नंबरचा असेल, 3 नंबरचा गट आहे, तर तो या ठिकाणी या सर्व मुलांच्या समोर त्यांना या ठिकाणी बोलावते आणि या चौघांना, जे काही 4 मुलं आहेत, त्यांना या ठिकाणी त्यांची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेचा प्रयोग करायला सांगते. या उपक्रमाला नेमकं काय म्हणतात? तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. भूमिका अभिनय, विनोदी प्रयोग, नाट्य रूपांतर की संभाषण कार्य. तर बघा, या ठिकाणी साधं सोपं आहे. या ठिकाणी 4-4 मुलांचे गट केलेले आहेत. त्यांना एक भूमिका दिलेली आहे आणि ती भूमिका वठवण्यास सांगितलेली आहे. म्हणजे 4 मुलं असतील. 4 मुलांना प्रत्येकाला एक भूमिका दिलेली आहे, की तू हे कॅरेक्टर कर, तू हे कॅरेक्टर कर आणि त्याच्यानंतर त्यांना चर्चा करायला सांगितलेली आहे प्रत्येक 4 मुलांना. त्याच्यानंतर एक गटाला म्हणजे 4 मुलांना समोर बोलवलं. त्यानंतर त्यांचा जो काही प्रयोग आहे तो प्रयोग या ठिकाणी करायला सांगितला. थोडक्यात आपण म्हणतो की तो नाटकाचा प्रयोग आहे किंवा त्या भूमिकेचा प्रयोग आहे तो करायला लावला. एका गटाचा प्रयोग झाला, दुसऱ्या गटाचा प्रयोग, तिसऱ्या गटाचा प्रयोग, असे जेवढे गट असतील त्या सर्वांचे जे काही प्रयोग आहे तर ते करायला लावलेले आहेत. या उपक्रमाला काय म्हणता येईल, तर साधं सोपं आहे. तर अशा प्रकारे आपण करतो. एखादा धडा शिकवला की त्या धड्यावरती समजा काही नाटक वगैरे किंवा भूमिका आहे तर ते आपण विद्यार्थ्यांना वाटून देतो आणि या ठिकाणी आपण त्यांना सांगतो की तू अशा प्रकारे भूमिका कर. तर त्याला या ठिकाणी भूमिका अभिनय असं म्हटलं जातं. या ठिकाणी प्रश्न मोठा आहे परंतु त्याचं उत्तर या ठिकाणी तेवढंच सोपं आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, प्रश्न समजून जर घेतला तर त्याचं उत्तर तुम्हाला पटकन येणार आहे. तर याला भूमिका अभिनय असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे भाषा अध्ययनासाठी कथा संग्रह आणि इतर कथात्मक साहित्य पूरक संदर्भ म्हणून विद्यार्थ्यांसाठी नेमले जातात. अशा पूरक संदर्भ वाचनाचा मुख्य उद्देश कोणता? बघा, या ठिकाणी भाषा अध्ययनासाठी कथा संग्रह आणि इतर जी काही कथात्मक साहित्य आहेत तर ती पूरक संदर्भ म्हणून विद्यार्थ्यांसाठी नेमले जातात. तर अशा पूरक संदर्भ वाचनाचा मुख्य उद्देश कोणता? गहन वाचनास उत्तेजन, मूल्य शिक्षणास उत्तेजन, व्यापक वाचनास उत्तेजन, शैक्षणिक गुणवत्तेस उत्तेजन.
तर बघा या ठिकाणी प्रश्न समजून घ्या. तर भाषेचं अध्ययन चालू आहे. तर भाषेचं अध्ययनासाठी कथासंग्रह आणि इतर जे काही कथात्मक साहित्य आहेत, तर ती पूरक संदर्भ म्हणून विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी नेमले जातात. विद्यार्थ्यांसाठी ते पूरक संदर्भ म्हणून दिले जातात. तर असे जे काही पूरक संदर्भ असतात, तर त्यांच्या वाचनाचा नेमका मुख्य उद्देश काय असतो, ज्याच्यामध्ये कथासंग्रह किंवा इतर कथात्मक साहित्य हे पूरक संदर्भ म्हणून वापरले जातात. तर अशा वेळेस या ठिकाणी जे काही इतर कथासंग्रह असतील, इतर कथात्मक साहित्य असतील, ते पूरक संदर्भ म्हणून या ठिकाणी वापरले जातात. पूरक संदर्भ म्हणून या ठिकाणी वाचले जातात. तर त्याला व्यापक वाचनास उत्तेजन देणं असं या ठिकाणी म्हटलं जातं. कारण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं व्यापक वाचन व्हावं. मोठ्या प्रमाणात विस्तारित या ठिकाणी वाचन व्हावं यासाठी जे पूरक संदर्भ आहे ते दिले जातात. या ठिकाणी जर समजा आपल्याकडे एक आपण पुस्तक शिकवतो, बालभारतीचं पुस्तक शिकवतो, तेवढंच जर विद्यार्थ्यांना शिकवलं, तेवढंच जर त्यांच्याकडून वाचन करून घेतलं, तर त्यांचं व्यापक वाचन होणार नाही. म्हणून आपण त्यांना या ठिकाणी जे पूरक संदर्भ असतात किंवा पूरक जे साहित्य आहे, गोष्टीची पुस्तकं असतील, कादंबऱ्या असतील, त्यांना आपण वाचायला देत असतो. म्हणजेच या ठिकाणी त्यांचं व्यापक वाचन व्हावं, त्यांच्या व्यापक वाचनात एक उत्तेजन मिळावं. तर हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? या ठिकाणी अचूक आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या. कारण आपल्याला अचूक, चूक तर याच्यामध्ये बरीच गफलत होत असते. तर भाषेचं शिक्षण आहे त्याच्या संदर्भात कोणतं विधान अचूक आहे, कोणती विधाने बरोबर आहेत, अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये 4 विधाने आहेत, A, B, C आणि D. तर या ठिकाणी कोणती विधाने बरोबर आहेत तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिलं विधान बघा, की भाषा शिकणाऱ्याला तो वाचत असलेल्या संहितेतील सर्व शब्दांचा अर्थ माहीत असणे. दुसरं विधान आहे, भाषा शिकणाऱ्याला तो वाचत असलेल्या संहितेतील सर्व शब्दांचा अर्थ व आशय समजतो. सी, भाषा शिकणाऱ्याला भाषेचे सर्व नियम माहीत असतात. आणि डी, भाषा शिकणाऱ्याला भाषेचे सर्व नियम माहीत असणे गरजेचे नाही. आता या ठिकाणी बघा, हे भाषेचं शिक्षण आहे. आता संहिता म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, तर संहिता म्हणजे काय, तर एखादा उतारा किंवा ठिकाणी एखादी कथा. तर बघा आता काय आहे, पहिलं विधान काय सांगते, की भाषा शिकणाऱ्याला तो वाचत असलेल्या संहितेतील सर्व शब्दांचा अर्थ माहीत असणे. बघा असं या ठिकाणी होईल का, की या ठिकाणी एखादा उतारा आहे आणि त्या उतार्यामधील तुम्हाला सर्व शब्दांचा अर्थ माहीत असतो. असं या ठिकाणी कधीच होत नाही. म्हणून या ठिकाणी हे विधान बरोबर नाही. पुढचं विधान, भाषा शिकणाऱ्याला तो वाचत असलेल्या संहितेतील सर्व शब्दांचा अर्थ आणि आशय समजतो. या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपण ज्यावेळेस एखादा उतारा वाचतो, अनशीन पॅसेज असेल, कोणताही असेल, आपण तो वाचतो. तर तो वाचत असताना आपल्याला सर्व शब्दांचा अर्थ आणि जो काय आशय आहे, ढोबळ मानाने तरी सुद्धा तो समजत असतो. म्हणजे या ठिकाणी एखाद्या शब्दाचा अर्थ नाही समजला, तर आपण त्याच्या शेजारी किंवा आसपास एखादा जो शब्द आहे, त्या शब्दाचा आधार घेऊन त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असू शकतो, याचा आपण त्या ठिकाणी अर्थ लावतो आणि आपण तो जो काही आशय आहे तो समजून घेतो. म्हणजे या ठिकाणी हे तर निश्चित असतं, की आपल्याला तो जो काही उतारा असतो, त्या उतारामध्ये सर्व शब्दांचा आणि त्या उताराचा नेमका आशय काय आहे, तर हे या ठिकाणी समजतो. म्हणजे या ठिकाणी हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान या ठिकाणी काय सांगतं बघा, की भाषा शिकणाऱ्याला भाषेचे सर्व नियम माहीत असतात. आता आपण भाषा शिकतो, तर मराठी भाषा आपण शिकतो किंवा इंग्रजी भाषा शिकतो, तर या ठिकाणी सर्वच नियम हे आपल्याला माहिती असतात असं नाही. या ठिकाणी सर्वच नियम हे आपल्याला माहिती नसतात. या ठिकाणी भाषा शिकणारं म्हटलेलं आहे. हा, या ठिकाणी एखादा अध्यापन करता असेल, शिक्षक असेल, तो या ठिकाणी कदाचित भाषेचे नियम माहिती करून घेईल. परंतु जो काही शिकणारा असतो त्याला सर्वच भाषेचे नियम माहिती नसतात. म्हणून या ठिकाणी हे विधान बरोबर येणार नाही. त्यानंतर भाषा शिकणाऱ्याला भाषेचे सर्व नियम माहीत असणे गरजेचे नाही. म्हणजे या ठिकाणी जो भाषा शिकणारा आहे त्याला भाषेचे सर्वच नियम माहिती असावेत असं या ठिकाणी गरजेचं नाही. बिलकुल या ठिकाणी बरोबर आहे, की समजा मी मराठी भाषा शिकतोय, मला या ठिकाणी थोडेच नियम माहिती आहेत. कारण या ठिकाणी प्रत्येक भाषेचे मोठ्या प्रमाणात नियम माहिती असतात आणि ते नियम सर्वांना सगळे माहिती असतील असं या ठिकाणी नाही, किंवा या ठिकाणी ते गरजेचे पण नसतात.
म्हणून या ठिकाणी हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी जी दोन विधानं असणार आहेत ते बी आणि डी, तर ही दोन विधाने बरोबर असतील म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बी आणि डी बरोबर आहेत. तर हे याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, शिक्षिका प्रश्न तयार करण्यासाठी 300 शब्दांचा एक परिच्छेद निवडते. तर बघा या ठिकाणी शिक्षिका प्रश्न तयार करत आहेत. आता या ठिकाणी शिक्षिका प्रश्न तयार करत असताना एक 300 शब्दांचा एक परिच्छेद आहे किंवा त्याला आपण संहिता सुद्धा या ठिकाणी म्हणूया. एक परिच्छेद एक उतारा निवडते. त्याच्यानंतर ती परिच्छेदामधील एक प्रत्येक 7वा शब्द गाळते. म्हणजे काय होतं या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा जो काही शब्द आहे तो गाळणार आहे. परत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा अशा प्रकारे काय करते, प्रत्येक जो काही 7वा शब्द आहे तो गाळते आणि विद्यार्थ्यांना रिकाम्या जागेत गाळलेला शब्द भराव्यास सांगते. जे काही पहा गाळलेली जागा आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी नेमका कोणता शब्द येईल तो भराव्यास या ठिकाणी विद्यार्थ्यांना ती सांगते. तर या मूल्यांकन पद्धतीस काय म्हटलं जातं, तर बघा रिकाम्या जागेत शब्द भरणे, क्लोज चाचणी किंवा क्लोज टेस्ट, शब्दसंग्रह चाचणी, व्याकरणासह लेखन चाचणी. तर बघा या ठिकाणी प्रश्न समजून घ्या. तुम्ही जर वर उत्तर दिलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी कदाचित वेगळं देणार आहात. तर प्रश्न समजून घ्यायचा आहे. तर बघा शिक्षिका काय करत आहे, प्रश्न तयार करण्यासाठी एक 300 शब्दांचा परिच्छेद निवडते. ती परिच्छेदामधील प्रत्येक 7वा शब्द, आता या ठिकाणी बघा एक पर्टिक्युलर एक संख्या आहे, काउंट आहे. एक 5वा म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया प्रत्येक 5वा शब्द गाळते, 6वा शब्द गाळते, 7वा शब्द गाळते. म्हणजे त्या उतार्यामध्ये जेवढे काही विधानं असतील त्या विधानामधील प्रत्येक 7 शब्द झाले की एक त्या ठिकाणी रिकामी जागा असणार आहे. तर अशा प्रकारे त्या रिकाम्या जागेतील शब्द विद्यार्थ्यांना भरायला सांगितले जातात. तर अशा प्रकारचे काही प्रश्न असतात. तर हे प्रश्न तुम्हाला जे काही टेट एक्झाम आहे किंवा आपण म्हणूया ज्या काही बँकिंगचे एक्झाम असतात तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. तर अशा प्रकारच्या प्रश्नाला किंवा अशा प्रकारच्या मूल्यांकन पद्धतीला क्लोज टेस्ट असं म्हटलं जातं. आता ठिकाणी जी क्लोज टेस्ट आहे तर त्याचं तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी दाखवतो तर तुमच्या ठिकाणी बऱ्यापैकी लक्षात येईल. आता बघा या ठिकाणी बघा तुम्ही ही क्लोज टेस्ट आहे. तर या ठिकाणी बघा पहिला शब्द गाळलेला आहे, नंतर या ठिकाणी दुसरा आहे, या ठिकाणी तिसरा आहे. अशा प्रकारे आणि जर तुम्ही या ठिकाणी बघितलं शब्द किती आहे तर बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. 5व्या शब्दानंतर या ठिकाणी एक रिकामी जागा आहे. नंतर बघा 1, 2, 3, 4, 5. बघा या ठिकाणी त्यानंतर बघा 1, 2, 3, 4, 5. या ठिकाणी बघा प्रत्येक 5व्या शब्दानंतर या ठिकाणी एक रिकामी जागा आहे. आणि आता काय करायचं असतं, या ठिकाणी याचा अर्थ लावून आपल्याला या ठिकाणी नेमका कोणता शब्द येईल तर तो या ठिकाणी लिहायचा असतो. तर याला या ठिकाणी क्लोज टेस्ट असं म्हटलं जातं. याला आपण क्लोज टेस्ट असं सुद्धा म्हणतो. म्हणून लक्षात ठेवायचं ही क्लोज टेस्ट आहे, ना की या ठिकाणी रिकाम्या जागेत शब्द भरणे आहे. आता जर रिकाम्या जागा असतील तर रिकाम्या जाग्यामध्ये या ठिकाणी असं नसतं की 5व्या शब्दानंतर पर्टिक्युलर 5व्या शब्दानंतरच रिकाम्या जागा सोडायच्या आहे. तर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही शब्दानंतर रिकामी जागा त्या ठिकाणी ती सोडली जाते. म्हणून या ठिकाणी ही जो काही पर्टिक्युलर शब्द असतो, पर्टिक्युलर काउंट असतो, त्यानंतर रिकामी जागा सोडलेली असेल तर त्याला क्लोज टेस्ट असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे, पुढीलपैकी कोणत्या मुद्द्यावर वर्गात कविता शिकवताना चर्चा करण्याची गरज नाही. पुढीलपैकी अशा कोणता मुद्दा आहे की त्याच्यावरती वर्गात कविता शिकवत असताना चर्चा करण्याची गरज नाही. आशय आणि भाव, नादशैली, काव्यात्मक वृत्ती की व्याकरण. तर कविता शिकवायची आहे तर ही कविता शिकवत असताना यापैकी कोणता एक मुद्दा आहे की त्याच्यावरती वर्गामध्ये चर्चा करण्याची गरज नसते. तर बघा आता कविता शिकवत आहोत आपण, लक्षात घ्या कविता शिकवत आहोत. तर याच्यावरतीच पाठीमागे तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता पेपर 1 मध्ये. तर ते 2 व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर त्याच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न होता की कविता शिकवत असताना नेमकी कोणत्या गोष्टीवरती भर द्यायचा नाही. तर 3 गोष्टीवरती भर द्यायचा होता, एका गोष्टीवरती भर द्यायचा नव्हता. आता या ठिकाणी बघा प्रश्न सुद्धा तसाच आहे की कोणत्या मुद्द्यावरती या ठिकाणी चर्चा करण्याची आवश्यकता नसते. तर कविता शिकवत असताना व्याकरण या मुद्द्यावरती चर्चा करण्याची आवश्यकता नसते. तर आशय आणि भाव याच्यावरती चर्चा करावीच लागेल. नादशैली असते म्हणजे आपण त्या कवितेला काय करणार आहोत, एक प्रकारचं ताल आहे, एक प्रकारचे या ठिकाणी चाल लावणार आहोत म्हणजे नादशैली या ठिकाणी येईल. काव्यात्मक कृती या ठिकाणी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी
1, 2 आणि 3 तर या मुद्द्यावरती चर्चा करावी लागेल किंवा या ठिकाणी ते मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. परंतु व्याकरण हा जो काही मुद्दा आहे तो कविता शिकवत असताना घ्यायची गरज नसते. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, भाषा बोलणाऱ्यांमध्ये बोलताना दुसऱ्या भाषेतील शब्द वापरणे ही एक सामान्य बाब आहे. याला काय म्हणता येईल? तर बघा या ठिकाणी भाषा बोलत असताना समजा मराठीमध्ये बोलत असताना बरेच जण या ठिकाणी आपण सुद्धा पहा इंग्रजी भाषेतील एखादा शब्द त्या ठिकाणी वापरतो किंवा हिंदी भाषेतील एखादा शब्द वापरतो. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे आपण बोलत असतो. तर ते एक नॉर्मल गोष्ट असते. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण दुसऱ्या भाषेतील शब्द वापरतो त्याला नेमकं काय म्हणता येईल? संकेत परिवर्तन व संकेत मिश्रण, भाषा संचरण, संभाषणात भाषाभिनय की समाजभाषाशास्त्रीय आचरण. आता या ठिकाणी बघा एक लक्षात घ्या, की आपण ज्यावेळेस बोलत असतो, तर बोलत असतो म्हणजे आपण काय करत असतो, त्या ठिकाणी आपल्याला जे काही संकेत द्यायचे आहेत त्या ठिकाणी आपण त्यांना बोलून दाखवत असतो किंवा ठिकाणी आपण म्हणूया आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्यांना आपण त्या सांगत असतो. आता या ठिकाणी बघा आपण मराठी भाषा बोलत असताना काही वेळेस इंग्रजी भाषेचा वापर करतो. म्हणजे काय होत होतं मराठीतील त्या शब्दाऐवजी आपण इंग्रजीमधील दुसरा शब्द त्या ठिकाणी वापरतो किंवा हिंदी भाषेमधील शब्द वापरतो. तर अशा वेळेस त्या ठिकाणी संकेत परिवर्तन किंवा संकेत मिश्रण या ठिकाणी होत असतं. म्हणजे काय होत असतं तर या ठिकाणी मराठी भाषेतील शब्दाला आपण इंग्रजी भाषेतील शब्द वापरतो म्हणजे त्या ठिकाणी परिवर्तन होतं, संकेताचं परिवर्तन होतं किंवा त्या ठिकाणी संकेताचं सिग्नलचं त्या ठिकाणी मिश्रण होत असतं. म्हणजेच याला या ठिकाणी संकेत परिवर्तन व संकेत मिश्रण असं या ठिकाणी म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण 22 डिसेंबर रोजी झालेल्या पेपर 2 मधील या ठिकाणी जी काही पहिली भाषा होती मराठी पहिल्या भाषेतील जे पेडागॉजी 15 प्रश्न विचारण्यात आले होते तर त्या 15 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासह बघितलेले आहेत. तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी समजला असेल अशा ठिकाणी अपेक्षा आहे. त्या ठिकाणी अशाच प्रकारे आपण या ठिकाणी सगळे जे काही भाषा विषयाचे मराठी भाषेचे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर आता या ठिकाणी तुम्हाला इतर विषयांचे सुद्धा जे व्हिडिओज आहेत तर ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. ज्याच्यामुळे तुमची सीटेटची जी तयारी आहे ती चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळेल. तर यासाठी हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला टेस्ट सिरीज लावणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा टेस्ट सिरीज का लावायची तर तुम्ही या ठिकाणी प्रश्न वाचायचा, तुम्हाला कोणतं उत्तर याचं अपेक्षित आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, त्यानंतर 150 मार्काची टेस्ट तुम्ही सबमिट करायची आणि तुमचा स्कोर किती येतो हे तुम्हाला समजेल. म्हणजे याचाच अर्थ काय की तुम्हाला या ठिकाणी नेमका अभ्यास किती करायचा आहे, तुमचा अभ्यास नेमका या ठिकाणी होत आहे किंवा नाही, तुम्हाला प्रश्न समजत आहेत किंवा नाही तर हे या ठिकाणी समजेल. त्याप्रमाणे तुमची चांगल्या प्रकारे सीटेटची प्रॅक्टिस होणार आहे. यासाठी तुम्हाला जर टेस्ट सिरीज लावायची असेल तर 89 75 98 92 12 वरती मला मेसेज करा. तुम्हाला सर्व विषयांच्या टेस्ट सिरीज मिळतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि इथून पुढचे सर्व लेक्चर्स मिळवण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे व्हिडिओ मी अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.